फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. टिकटॉक मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी प्रीती पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून खूप 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 स्वागत करते. तर रोज रोज नाश्त्याला पोहे, उपीट, शिरा हेच ते पदार्थ खाऊन खूप कंटाळा आला होता. तर चला म्हटलं आज व्हेज सँडविच बनवूयात. आणि असंही कालच शिव आलेला आहे व शिवला सँडविच प्रचंड आवडतात. तर मी माझ्याकडे जे काही व्हेजिटेबल्स अवेलेबल होते तेच सगळे यूज करून मी इकडे इन्स्टंट सँडविच बनवत आहे. आणि हो, मी जेव्हा जेव्हा सँडविच बनवते तेव्हा मला आठवतं की आपल्याकडे सँडविच मेकर नाही आहे, जो मला बऱ्याच दिवसांपासून घ्यायचा आहे. आणि बघूयात आता त्याला कधी मुहूर्त लागतोय ते, कारण एखादी गोष्ट मागे पडली ती तशीच मागे पडून जाते. बरं असो, तर माझी इकडे गरमागरम अशी इन्स्टंट सँडविच बनवून तयार आहेत व मी आता हे सर्वांना गरम गरम सर्व करते. पण अहो, इकडे आऊंची मीटिंग चालू असल्यामुळे ते नेहमीप्रमाणेच इकडे लेट आहेत व ही पहा शिवची रिॲक्शन. तर इकडे मस्त गरमागरम असा नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर मी लगेच स्वयंपाकाला इकडे सुरुवात केली आहे. व आज स्वयंपाकात असं स्पेशल काही नाही, नॉर्मल आपलं चपाती भाजी. पण हो, मी आळूच्या पानाच्या वड्या इकडे बनवत आहेत, जी पाने मम्मीने गावाहून येताना काल आणली होती आणि म्हटलं चला ती खराब होण्यापूर्वी आपण त्याचा यूज करून घेऊयात. तर इकडे अशा मस्त मी क्रंची आळू वड्या बनवलेल्या आहेत. आणि हो, मी त्याचा सेपरेट व्हिडिओ देखील अपलोड केलेला आहे, तो देखील तुम्ही चॅनलवरती जाऊन चेक करू शकता. आणि हो, हे बघा माझा इकडे स्वयंपाक होतोय की नाही तोपर्यंत इकडे ओवी मॅडम झोपेतून उठून बसलेले आहेत. पण मला बाकीची कामं देखील आवरायची आहेत, म्हणून मी मम्मीला सांगितलं की तुम्ही ओवीला गार्डनला घेऊन जावा खाली. तर मी इकडे पटापट बाकीची कामे आवरायला घेतली. कपडे पण भरपूर पडलेले होते. शक्यतो मी रोज मशीन नाही लावत, पण म्हटलं चला आज कपडे आहेत जास्त तर मशीन देखील लावून घेऊया. आणि हे बघा इकडे ओवीला किती घाई झाली आहे ना बाहेर जाण्याची, साधं ती मला बाय करायला पण इकडे तयार नाही. आणि इकडे दरवाजा उघडताच बघा ही ओवी कशी पळाली. आणि ओवीची तर काही मज्जा आहे. ओवीचे आई बाबा आल्यापासून ओवीला मस्त असं फिरायला भेटत आहे, त्यामुळे ओवी तर काही जाम खुश आहे. चला तर मग म्हटलं ओवी बाहेर गेलेली आहे तोपर्यंत जी काही पेंडिंग कामं होती जी मी साठवून ठेवलेली होती ती पटापट म्हटलं इकडे करून घेता येईल. मग काही पितळेची भांडी होती जी क्लीन करायची होती ती देखील इकडे पटापट क्लीन करून घेतली. काही सुकलेली कपडे होते ते देखील आवरून ठेवली. आणि ओवीचं तर इकडे मस्त खेळणं चालूच होतं. शिव आणि आईसोबत मस्त ओवी रमली होती खेळण्यामध्ये. आणि सर्वांसोबत इकडे गप्पा मारत माझ्या पण इकडे सुकलेल्या कपड्यांच्या घड्या करून ठेवायला चालू आहेत. आणि खरं सांगू मला खूप कंटाळा येतो कपड्याच्या घड्या करून ठेवायला. कपड्याच्या घड्या रोजच्या रोज नाही करून ठेवले की मग त्याचा खूप मोठा ढीग होतो आणि ते चांगलं पण नाही वाटत. मग सगळं आवरून घेतलं. त्यानंतर मला थोडीशी व्हिडिओ वगैरे एडिटिंग करायची होती आणि मी ती सगळं करून घेतलं. आणि बघत बघत दिवस कसा संपला काही कळलंच नाही. आणि इकडे इव्हिनिंगच्या स्वयंपाकाची देखील तयारी सुरू झाली. मम्मीने इकडे मला गवारीची शेंग नीट करून दिली आणि ओवीचं तर काही मस्त खेळणं चालूच होतं. आता आई बाबा आल्यापासून ओवीला तर माझी गरजच नाही आहे. मग मम्मीने आणि मी दोघींनी मिळून पटापट इकडे भाजी नीट करून घेतली. आहोंचं देखील इकडे काम चालू होतं. आणि हा पहा थोडासा रिमझिम अशी पावसाला सुरुवात झालेली आहे. चला तर म्हटलं मग टाईम पण झालेला आहे, मस्तपैकी कडक असं चहा बनवू आणि विथ फॅमिली तो बाल्कनीमध्ये बसूनच एन्जॉय करू. या कडक चहासोबत हा ब्लॉग मी आता इथेच एंड करते. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन ब्लॉग सोबत. चलो बाय.